सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 3 महिने झालेत। या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केले जात होते आणि तेव्हापासूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली। पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जोपर्यंत दोषी आढळत नाही तोपर्यंत कारवाई होणार नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आणि त्यातच संतोष देशमुख यांना आरोपींकडून कसं मारण्यात आलं, त्यांच्या हत्येवेळी काय घडलं याचे फोटो समाज माध्यमांवर प्रसारित झाले। पुढे 4 मार्चच्या सकाळी धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला। पण मागील 3 महिन्यांपासून होत असलेल्या मागणीला एवढा उशीर का झाला, रात्री देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत नेमकं काय शिजलं, हे सगळे व्हिडिओच्या माध्यमातून पाहू। 3 मार्चच्या रात्री आरोपींनी संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाले। हे फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली। यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होणार का, धनंजय मुंडे राजीनामा देणार का, अशी जोरदार चर्चा चालू झाली। सोमवारी रात्री देवगिरी बंगल्यावर अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या तब्बल 1.5 तास बैठक झाली। यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व स्वतः धनंजय मुंडे देखील उपस्थित होते। यावेळी संतोष देशमुख यांच्या हत्येचे गांभीर्य फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगितलं। तुम्ही राजीनामा दिलाच पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतल्याचं देखील बोललं जात आहे। त्यानंतर रात्री संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सर्व आरोपींना अशी शिक्षा झाली पाहिजे असं म्हणत वाल्मिक कराड याला आजपर्यंत पाठबळ कोणी दिलं, राजकीय आश्रयानेच हे सगळं झाल्याचं त्यांनी सांगितलं। याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये वातावरण तापण्याची शक्यता असल्याने बीडमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला। मंगळवारी सकाळपासूनच महाराष्ट्रातून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली। या सर्व प्रकरण पूर्वीपासून लावून धरणारे सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील राजीनाम्याची मागणी केली होती। ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे, तुमची मैत्री कचऱ्यात टाका आणि आजच्या आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा खास आहे, त्यामुळे सरकार कराडची पाठराखण करत आहे। अजितदादांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे, त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारावा असे ते म्हणाले। मंगळवारी सकाळी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व प्रकरणावर प्रक्रिया देत म्हणाले, धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे आणि तो मी स्वीकारला देखील आहे। सोबतच पुढील कारवाईसाठी तो राज्यपालांकडे देखील पाठवला असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंडेवर अजून कोणती कारवाई होणार, अधिवेशनात या प्रकरणाचे काय पडसाद उमटतात, या सगळ्या गोष्टी पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच नवनवीन विषयांसाठी पाहत राहा इन्फोवारी आणि आमचे चॅनल इन्फोवारीला सबस्क्राईब करायला विसरू नका।